आज जिल्हाधिकारी कार्यालयात अथर्व शुगर्स आणि दौलत कामगार संघटना यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला अथर्व शुगर्सच्या वतीनं चेअरमन मानसिंग खोराटे उपस्थित होते। या बैठकीत कामगारांच्या थकीत वेतनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। त्यानुसार वेतन आयोग तसंच त्रिपक्षीय कराराबाबत जिल्हाधिकारी साखर आयुक्तांकडे अभिप्राय मागवणार आहेत। त्या अभिप्रायानुसार पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। दौलत साखर कारखान्यातील कामगारांची देणी कधी कशी देणार यासह अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली। यावर अथर्व शुगर्सचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कामगारांची देणी टप्प्याटप्प्यानं देण्याबाबत आश्वासन दिलं। मात्र कामगार संघटनेनं कामगारांची देणी एकरकमी देण्याचा आग्रह या बैठकीत धरला। जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रश्न अथर्व शुगर्स आणि कामगार संघटनांनी संवादानं सोडवावा अशी सूचना केली। या बैठकीत हंगामी कामगारांना कायम करण्याबाबतही चर्चा करण्यात आली। या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, कॉम्रेड उदय नारकर, अथर्व शुगर्सचे वकील ॲडव्होकेट मुतालिक, शेतकरी संघटना प्रतिनिधी सदानंद गावडे, चंदगड तालुका साखर कामगार युनियन संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रदीप पवार, खजिनदार आबासाहेब चौगले, महादेव फाटक उपस्थित होते।